संघ क्वालिफाय झाले तर सुपर एट मध्ये एका पहिला संघ पाहायला भेटला साई एकता बिरवाडी तर एका बाजूला पाहायला भेटला पॅराडाईज बोईसर म्हणजेच दिनेश भाऊ पुरस्कृत संघ पाहायला भेटला. तर बघूया आपण मनीष भाऊ रिसाईक वर्षी तर एका बाजूला पाहायला भेटतोय कुणाल किनी गोलंदाज पाहायला भेटतोय. पहिला षट घेऊन येतोय रौनक. पहिला चेंडू टॅप खेळायचा प्रयत्न होता. रौनक येते चेंडूला फील्ड करतोय. हा बॅटर सुरेख अशी एका बाजूला मा भवानी शिवाजीनगर पाहायला भेटतो तर एका बाजूला कृती 11 मायक्रोप हा संघ पाहायला भेटतो. चला यावेळेस टॅपचा फटका स्वीपर कव्हर मध्ये जातो. चेंडू 4 धावांसाठी डेंजरस संघ संगणक आमच्या मुख्य व्यासपीठावर या सन्मान चिन्ह घेण्यासाठी डेंजरस धरणनगर संघ चला या प्लीज. तर की मनीष भोईर पाहायला भेटतं मागील स्पर्धेमधला चॅम्पियन संघ आहे. डिफेंडिंग चॅम्पियन या स्पर्धेमधला कृती 11 मायकोप संघ मैदानाच्या आतमध्ये. ज्यावेळेस बॅटची गणना घेतली गवली गेली एक धाव घेण्याचा नक्कीच मनसुबा घेतला गेला. एक धाव परिपूर्ण केला जाईल. धावसंख्या 1 पुढे सहसावी 3 चेंडू 5 धावा. चला आलोक आमच्या मुख्य व्यासपीठावर या आपल्याला सन्मान चिन्ह दिला जाईल. सुरेश पाटील साहेबांच्या शुभ हस्ते आपण देणार आहोत सन्मान चिन्ह या स्पर्धेमध्ये. कुणालच्या बॅट मधून येतोय यावेळी चांगला फटका निघून जाईल सीमारेषे पार येईल सरपंच चषक चौकार. दर्शक पाहायला भेटे 9. 4 चेंडूचा खेळ संपला गेला. पहिला चेंडू निर्धाव दुसऱ्या चेंडूवर चौकार तिसऱ्या चेंडूवर एकेरी धाव आणि चौथ्या चेंडूवर येते चौकार. दर्शक 9 धावा धाव फलकावर. मातोश्री डीजे आमच्याबरोबर जोडले गेलेत मिस्टर वृत्तिक. नाव वृत्तिक आहे परंतु सुरेख डीजे मास्टर ची भूमिका पार पाडते या स्पर्धेमध्ये. डान्सर सुद्धा आहेत. यावेळेस टॅपचा फटका खेळला गेला. खेळाडू पाहायला भेटत चेंडूला फील्ड करतोय महेश आणि निर्धाव चेंडू. शेवटचा अंतिम चेंडू असेल 9 धावा धावफलकावर. पहिली षटक मार्गस्थ आहे मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस ऑनसाइडला खेळला गेला. खेळाडू पाहायला भेटत चेंडूला फील्ड करतोय. थ्रो केले गेलं परंतु एकही धावांनी समाधान मानावं लागेल. एंड ऑफ द फेस ओव्हर डबल फिगर मध्ये धावसंख्या कन्वर्ट होते 10 धावा बिनगडी बाद आपण पाहतोय. यावेळेस ओम साई नवरंग आयोजित सरपंच चषक 2023. धन्यवाद. तो कुणालच्या पॅडमधून येतो एक सुरेख फटका मोतीलाल शाह यांच्या सन्मानासाठी. धावसंख्या 4 ने पुढे सुसावी धावसंख्येतून पोहोचेल ते म्हणजे तब्बल 14 या अंकावर. तर महेश आणि मनीष भोईर दोन्ही क्लासमेट आहेत. एका बाजूला पाहायला भेटतात आपल्याला. मोठा फटका घ्यायचा प्रयत्न होता. खेळाडू रौनक येते चेंडूला फील्ड करेल परंतु एके धावाने समाधान मानावं लागेल. तर आतापर्यंत या इनिंगची गोष्ट कुणालच्या बॅटमधून 2 चौकार पाहायला भेटले. मनीषच्या बॅटमधून 1 चौकार 3 चेंडू 5 धावा खेळतो मनीष भोईर. तसंच 5 चेंडू आणि 10 धावा खेळतोय कुणाल किनी. फटका सुरेख फॉलो थ्रू मध्ये चेंडू निर्धाव खेळलं गेलं. नक्कीच 10वा खेळाडू आपल्याला पाहायला भेटतं मायकोप संघाकडून यश कारभारी म्हणजेच घाऱ्या पाहायला भेटतं आमच्यावर जोडलं गेलं. 10व्या खेळाडूच्या मध्ये एक सिलेक्ट डान्सर. त्यामुळे मैदानाच्या आतमध्ये 15 धावा धावफलकावर लगावले गेल्या. यावेळेस चॉप केल्या गेल्या चेंडूला पाठवून दिलाय स्वीपर कव्हर रिझन मध्ये. मनीष भोईर ब्रँडेड येतोय चौकार वाचाव. यावेळेस मनीषचा बॅट मधून आलाय अजून चौकार डीजेच्या सन्मानासाठी आणि आपण बोलूया डीजे मास्टरकडे. माफ करा.
गलबडीचे तो मयूर पाहायला भेटेल गोलंदाजी माग सज्ज होतं 27 धावा पकडले हा षटक खूपच महागडा 17 धावांचा षटक पाहायला भेटला वेगवान चेंडू समालोचक कक्षाला सलामी करणारा चौकार कुणाल किनीच्या बॅट मधून येतोय अप्रतिम दर्जेदार चौकार नवसंख्या पाहायला भेटते तब्बल 31 धावा काय फलंदाजी केली काय पार्टनरशिप पाहायला भेटते 13 चेंडू 31 धावांची हा सुरेख चेंडू लगेच ऑफच्या बाहेर पिचिंग केलं होतं फॉलो केलं गेलं फलंदाजाला परंतु येतोय निर्धाव पहिल्या चेंडूवर चौकार त्यानंतर दुसरा चेंडू येतोय निर्धाव 3 पंच पाहायला भेटतात अरुण एका बाजूला शाहरुख शेख तर एका बाजूला सुमित मिश्रा असे 3 पंच लाभले गेले सामन्यासाठी शॉर्ट चेंडू होता येतोय टॅपचा फटका आणि संतोष पाटील चेंडूला फील्ड करतील आमच्या समालोचक कक्षामध्ये त्यापर्यंत 4 धावा मोजल्या जातील धाव फलकावर सुरेख काम करतात मिस्टर कुशल चौधरी आणि कपिल पाटील कुशल चौधरी मॅन फ्रॉम मोरबे तर एका बाजूला कपिल पाटील मॅन फ्रॉम भाडोळी आपण पाहतोय खराब चेंडू वेगावर स्वार होता गोलंदाज मयूर परंतु बोला दडपण हा प्रेशर पाहायला भेटतो पहिल्या 3 चेंडू मध्ये 2 चौकार 1 निर्धाव 1 नो बॉल अशा प्रकारे 9 धावा नक्कीच खर्च केल्या गेल्या धावा 36 धाव फटकावर नो बॉल आणि येतोय टॅपचा फटका कुणाल किणीच्या बॅट मधून तर कुणाल किणी एका बाजूला तर एका बाजूला पाहायला भेटतं मनीष भोईर यावेळेस बॅटची बाहेरच्या कडा नक्कीच लगावली गेली डॉट बॉल तर नक्कीच पाहायला भेटतोय प्रतिदा मयूर तर कुणालच्या बॅट मधून येतोय चांगला फटका चांगला क्षेत्ररक्षण महेशच्या माध्यमातून नक्कीच घेतलं गेलं नो बॉल पंच दर्शवतायत खराब चेंडू होता बिमर चेंडू परंतु 2 धावा नक्कीच कुणाल किनी मागील स्पर्धेमध्ये आपल्याला नक्कीच पाहायला भेटणार होता जेव्हा भूमिपुत्र आज सरपंच पाहायला भेटा कुठं कुठे पहिल्या सामन्यामध्ये पराभूत झाला होता मायकोप संघ परंतु आज कुणाल किनी पाहायला भेटतोय मैदानाच्या आतमध्ये काय सुरेख फलंदाजी करतोय तब्बल 11 चेंडू फेस केले गेले 22 धावा त्याच्या बॅट मधून फिल्डिंग करणारा संघाने रिव्ह्यू घेतला आपण पाहतोय भीमर चेंडू नक्कीच पंचनी नक्कीच नो बॉल दिलाय शिवाजीनगर या संघाकडून रिव्ह्यू घेतला गेला प्रत्येक संघाला एक रिव्ह्यू दिला येतोय जर पंच पाहतील आणि पंच सांगतील मैदानाच्या आतमध्ये पंच नक्कीच मैदानाच्या आतमध्ये आपलं दर्शवतील DRS घेतलं गेलं होतं म्हणजे जर डिसिजन रिव्ह्यू सिस्टम घेतलं गेलं होतं पंचांना नक्कीच रेफर केलं गेलं होतं या डिसिजन साठी पंच दर्शवतील नो बॉल आणि जे रिव्ह्यू होतं मा भवानी या संघाचा नक्कीच तो संपला गेलाय आपण पाहतो आमच्या मोठ्या स्क्रीन सुद्धा दाखवला गेला नो बॉलचा कॉल दिला गेला पंच धावसंख्या दोन पंच 41 फटका जोरे गॅप मध्ये चेंडू मनीष भोईच्या पाठ मधून येतोय खणखणीत दणदणीत सरपंचाचा चौकार वाजा यावेळेस ऑफ्टनच्या बाहेर होता हा चांगला फटका तेवढे चांगला क्षेत्ररक्षण परंतु चेंडू निघून जातो सीमारेषेच्या पार येतोय चौकार प्रयत्न चांगले होते प्रयत्न लगेच 100% दिले जातील चौकार येतोय धावसंख्या 2 पोहोचेल ती म्हणजे तब्बल 51 धावा फटकाव लगावल्या गेल्या आतापर्यंत सुरेख फलंदाजी 51 धावांची पार्टनरशिप नक्कीच लगावली गेली
यावेळेस फुल टॉस बॉल होता, टॅप केला गेलाय. लगेच कुशल चौधरी कॅमेरामॅन ला सलामी देऊन चेंडू निघून गेलाय 4 धावांसाठी. मॅन फ्रॉम मुरबे आपल्याला पाहायला भेटतोय. कॅमेरामॅन पाठीनोडच्या माध्यमातून जोडले गेले स्पर्धेमध्ये. धावसंख्या 2 पोहोचेल तब्बल 55 धावा. यावेळेस खराब चेंडू गोलंदाज पाहायला भेटतोय मिस्टर मनीष पाटील मण्या. मनीष भोईर एका बाजूला नॉस्टॅक गेला तर एका बाजूला मनीष गोलंदाज. कुणाल किनीच्या पॅड मधून खणखणीत चौकार. धावसंख्या 2 पोहोचेल ती म्हणजे 60 या अंकावर. यावेळेस टॅपचा फटका बिरवाडी संघाने 62 धावा स्कोर आहे. यावेळेस 60 धावा पाहायला भेटे कृती 11 मायकोप संघाकडून. यावेळेस 64 धावा रेकॉर्ड मोडलं गेलं. आजच्या स्पर्धेमध्ये सगळ्यात मोठा धावसंख्या लगावले गेलं ते म्हणजे कृती 11 मायकोप या संघाकडून आणि सगळ्यात मोठी पार्टनरशिप लगावली गेली आणि या स्पर्धेमध्ये तब्बल 123 चौकार लगावले गेले. आतापर्यंत 123 वा चौकार आणि या येतोय 124 वा चौकार कुणाल किनीच्या बॅट मधून आणि धावसंख्या पाहायला भेटेल 68. 68 धावा दाफळकावर. नक्की धन्यवाद कपिल पाटील. आपण पाहतोय सुरेख कॅमेरा बघ त्याच्या माध्यमातून मॅन फ्रॉम पहाडोळी. यावेळेस प्रत्येकदा येतोय चौकार. संतोषजी पाटील जेव्हा चेंडूला फील्ड करतील बॅक टू बॅक चौकाराची झडी लगावली गेली ती म्हणजे मिस्टर कुणाल किणी यांच्या बॅट मधून. कुणाल किणी यांची गोष्ट केली तब्बल वैयक्तिक धावा बनवल्या गेल्या 43 धावांची इनिंग साकारली आणि मनीष भोईर पाहायला भेटते आपल्याला 25 धावांची इनिंग साकारली. अप्रतिम दर्जेदार पार्टनरशिप बिल्ड केली गेली आणि एका इनिंग्स मध्ये 72 धावांची पार्टनरशिप मात्र 24 चेंडू मध्ये. आपण पाहतोय पाटील नेडूच्या माध्यमातून लाईव्ह स्पर्धा. एक सुरेख ओम साई नवरंग सरपंच 2023 सुरेख काम करतात कपिल पाटील तसंच कुशल चौधरी पाहायला भेटत आहेत. तर यानंतर होणारा सामना असेल एका बाजूला पास्तळ तर एका बाजूला पाहायला भेटेल या सामन्यामधला विनर संघ मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना. चला धन्यवाद डीजे. चला एमबी भावा शिवाजीनगर बॅट्समन पाठवा लगेच घाई करा प्लीज. आपण डगआउट मध्ये बसा डगआउट मध्ये प्लीज. चला ते खुर्ची तर खाली करून द्यायचे ते चेअरवर बसलेले विनंती असेल. पहिला चेंडू ऑनसाइडला खेळला गेला डायरेक्ट हिट केला गेला मनीष भोईरच्या माध्यमातून परंतु गोल्या पाहायला भेटतोय. संदेश चेंडूला फील्ड करतोय चांगला क्षेत्ररक्षक म्हणून नक्कीच पाहायला भेटतो अंडर बॉक्स क्रिकेट मध्ये. यावेळेस पाहायला भेटतो आपल्याला येतोय निर्धाव सुरेख गोलंदाजी बिगेश भोईर आपल्याला पाहायला भेटे गोलंदाजी मागवा सज्ज झालाय. यावेळेस फटका सुरेख 4 धावा धावसंख्या पाहायला भेटते 4 ने नक्कीच खातं उघडलं गेलंय. यावेळेस फटका सुरेख परत एकदा बॅक टू बॅक दुसरा चौकार महेशच्या बॅट मधून आलाय. यावेळेस सरपंच चौकार वाजव.
एरवडीचे तर नो स्कोर नक्कीच पाहायला भेटते. तर नक्कीच पंचांनी नक्कीच थोडंसं उशीर कॉल केला. शाहरुख शेख पाहायला भेटतात आपल्याला. परंतु यावेळी चांगला फटका अक्षय चुकी करतोय आणि जे नो स्कोर नक्कीच लगावलं होतं महेशच्या बॅटमधून प्रत्येक चौकार खेचतोय. तिसरा चौकार पडतो. एक चौकार नक्कीच डेड दिले गेले पंचांच्या माध्यमातून. यावेळेस फटका सुरेख परत एकदा अक्षय चेंडूला फील्ड करतोय आणि निदाव षटक क्रमांक पहिल्या संपला गेला 8 धावा फटकावर. अजूनही पाहिले गेले 18 चेंडू बनवायचे विजयासाठी तब्बल 65 धावा. तर बघा आपण समर्थ पाहायला भेटते. एक यंगेस्ट गोलंदाज म्हणजेच बटर ज्या नावाने प्रसिद्धी भेटली गेली. टावकुरा वेगवान गोलंदाज कृती 11 मायकोप या संघाकडून. अजय पाटील सुद्धा पाहायला भेटतात आपल्याला खेळत असताना. या स्पर्धेमध्ये विशाल सारखा वेगवान गोलंदाज पाहायला भेटते ऑन साइडला. यावेळी सळवाडामध्ये खेळला गेला डॉट बॉल येते. 8 धावा फटका लगावले गेले. 17 चेंडू 65 धावा बनवायचे. प्रत्येक चेंडूवर मोठा फटका खेळावा लागेल आणि व्हाईट बॉल व्हाईट +1 निलमजी संके साहेबांच्या नक्कीच पॅनलला सन्मानित करणारा चेंडू पाहायला भेटतो आपल्याला. धावसंख्या 2 पोहोचेल. डबल फेक 10 धावा फटका लगावल्या गेल्या. फुलटॉस बॉल काय फटका आहे महेशच्या बॅट मधून. नक्कीच आम्हाला आमच्याकडे जानकारी पोहोचवली गेली. मनीष भोईर आणि महेश क्लासमेट आहेत आणि महेश सुद्धा चांगली फलंदाजी करतोय आपल्या संघासाठी. परंतु धावा खूप बनवायचे आहेत. परंतु चांगली फलंदाजी करतोय आपल्याला नक्कीच साबित करतोय मैदानाच्या आतमध्ये. फटका सुरेख गॅपमध्ये खेळायचा प्रयत्न गोल्या पाहायला भेटत. संदेश चेंडूला फील्ड करतोय डॉट बॉल. 3 चेंडू 6 धावा खर्च केल्या गेल्या. फटका सुरेख काय फटकेबाजी करतोय. चांगल्या बॅटने नक्कीच फलंदाजी करतो. सरळ बॅटने खेळतोय मिस्टर महेश. परत एकदा गॅप मध्ये चेंडू खेळला गेला. अप्रतिम फलंदाजी. धावा नक्कीच बनवायचे मोठ्या परंतु अप्रतिम फलंदाजी करतोय. स्वतःला नक्कीच स्थापित करतोय मैदानाच्या आत. सरळ बॅटने फटकेबाजी केली जाते. तर यावेळेस ऑनसाइड खेळायचा प्रयत्न होता. षटक क्रमांक दुसरा संपला गेला. धावांची गोष्ट की धावा पाहायला भेटत तब्बल 18 धावा फटकावर. 11 चेंडू 16 धावावर खेळतो फलंदाज पाहायला भेटतं मिस्टर महेश. सर न्यू बॅटर पाहायला भेटेल विशाल. न्यू गोलंदाज पाहायला भेटते विशाल. गोलंदाज मागं सज्ज होईल चिंटू. यावेळेस स्ट्राईकवर चिंटू वेगवान चेंडू पडतो. व्हाईट बॉल 55 धाव फलक जाऊन पोहोचल 19 धावा अजून बनवायचे तब्बल 54. परत एकदा खराब चेंडू बटर चुकी करते. 2 एक्स्ट्रा धावा लगावले जाते. धाव फलक जाऊन पोहोचेल 21 इकडून बनवायचे विजयासाठी 52. 52 धावांची गरज. येणारं 12 चेंडू मागे. जर 12 चेंडू 12 चौकार जर लगावले तर नक्कीच 48 धावा पाहायला भेटतील. पहा फटका सुरेख तेवढा चांगला क्षेत्ररक्षक कुणाल किनी पाहायला भेटते. ज्यांनी 43 धावा बनवले आपल्या संघासाठी. तोच क्षेत्र करत असताना काय कॅमेरा वर्क आहे आपण पाहतो पाठीच्या माध्यमातून. प्रत्येक व्हाईट बॉल आता 3 वाईट चेंडू टाकले गेले. तब्बल 4 धावा एक्स्ट्रा खर्च केल्या गेल्या. एका चेंडू मागे विशाल गोलंदाज सज्ज होतोय. हा मनगटाच्या सहाय्याने बटर चेंडूला फील्ड करते परंतु एकेरी धावांचे समाधान मानावं लागेल. धावसंख्या 2 पोहोचेल 23 अंकावर. यावेळेस नक्कीच झेल टिपायचा प्रयत्न होता. चेंडू दिसला नाहीये बिगेशनना परंतु येतोय डॉट बॉल. विशाल चौगुले. यावेळेस बॅटची कडा नक्कीच लगावली गेली आणि एकेरी धावसंख्या पाहायला भेटते ती म्हणजे तब्बल 24 धावा. फटका सुरेख आहे आणि गॅपमध्ये चेंडू निघून जातोय. चेंडू येईल चौकारसाठी 28 धावा. तर नक्कीच महेश पाहायला भेटेल तब्बल 21 धावा त्याच्या बॅट मधून पाहायला भेटतात. 5 चौकार लगावले गेल्या. यावेळेस मोठा फटका खेळायचा प्रयत्न बिगे चेंडूला फील्ड करतोय. पाहिलं गेलं षटक क्रमांक संपलं गेलंय. यावेळेस तिसरं धावा 28. येणारे 6 चेंडूचा खेळ बाकी असेल. मैदानाच्या आतमध्ये तब्बल बनवायचे विजयासाठी 45 धावा.
तर शेवटचा षटक कुणाल किनी गुळिंदमाग सज्ज होतोय. मनीष भोईर स्वतःला थांबवतोय. कुणाल किनी यांना इंट्रोड्यूस केला गेलाय. पहिला चेंडू फटका सुरेख अक्षय चेंडूला फील्ड करतोय. डॉट बॉल. येणारे 5 चेंडूचे औपचारिक नक्कीच पाहायला भेटे या सामन्यामध्ये. खराब चेंडू असेल 1 धाव 1+1 2 धावा. धावफलक जाऊन पोहोचेल 30. इकडून बनवायचे विजयासाठी अजून तब्बल 43. पाचवा संघ सज्ज राहायचा आहे. लगेच टॉस केला जाईल. क्वालिफाय सामना असेल मैदानी 4 मध्ये. तदनंतर सामना पाहायला भेटेल तारापूर विरुद्ध गडी पास झाला. नक्कीच तारापूर विरुद्ध जोहान 11 टायटन असा सामना पाहायला भेटेल. आणि शेवटचा सामना जीएनसीसी पालघर विरुद्ध डीएनसीसी बोईसर हे 4 संघ पाहायला भेटतील. यानंतर क्वालिफायर सामना पासळ आणि या सामन्याचा विजय होणारा संघ नक्कीच औपचारिक पाहायला भेटते. कृती 11 मायकॉप संघ पुढे सरसावेल. टॅप केला गेलाय. अक्षय चेंडूला फील्ड करतोय आणि गडी बाद. चला बॅट्समॅन लगेच पाठवा. शिवाजीनगर संघ शेवटचे 3 चेंडूचा खेळ बाकी असेल. ज्यावेळेस चांगला फटका विशाल चांगला क्षेत्ररक्षण गडी बाद. चिंटू सुद्धा मैदानाची बाहेर. रोनक स्ट्राईकवर असेल. शेवटचे 2 चेंडूचा खेळ बाकी. ज्यावेळेस नक्कीच या षटकामध्ये गडी खूपच बाद झालीत. कुणाल किनी पाहायला भेटतो आपल्याला. एक गडी बाद केलाय. महेश यांना बाद केला गेला. त्यानंतर बॅक टू बॅक विकेट घेतले गेले रनआउट शिरवामध्ये. लेग ब्रेक चेंडू फटका सुरे गॅप मध्ये रौनकच्या बॅट मधून येते चौकार. धावसंख्या 34. शेवटचं पाहिलं गेलं तर 2 चेंडूचा खेळ बाकी असेल. आणि ज्यावेळेस चौकार बॅक टू बॅक 2 चौकार. षटक क्रमांक संपलं गेलंय. चला विनंती असेल लगेच मॅन ऑफ द मॅच साठी या. ज्याने 43 धावा बनवले. एक गडी बाद केला मिस्टर कुणाल. चला आमच्या मुख्य व्यासपीठावर लगेच मॅन ऑफ द मॅच साठी. 18 चेंडू 43 धावा बनवल्या आणि एकाच षटकामध्ये धावा खर्च केले गेल्या 10 आणि एक गडी बाद करतो. तो ठरतो मॅन ऑफ द मॅच मिस्टर